श्री स्वामी समर्थ. नाते कितीही वाईट असले तरी ते कधीच तोडू नका, कारण पाणी कितीही घाण असले तरी ते तहान नाही पण आग विझू शकते. देव माझा सांगून गेला, पोटापुरते कमाव, जीवाभावाचे मित्र मात्र खूप सारे जमव. माणूस स्वतःच्या नजरेत चांगलं पाहिजे, लोकाचं काय, लोक तर देवात पण चुका काढतात. तुम्हाला तुमचा ईश्वर म्हणत आहे, माझ्या लेकरा, मुखी सारखेच गोडवा असावा, मनी कुणाचा कधी द्वेष नसावा. जोडावी माणसे, जपावी नाते, विसरून व्यवहारी फायदे तोटे, क्षणाचे मनी अलगत ओवावे, आनंदी सुरांनी मनास छेडावे. माझ्या प्रिय लेकरा, तू आम्हाला खूप मानतोस, तू आम्हाला खूप गोष्टी मागत सुद्धा असतो आणि त्या आम्ही तुझ्यासाठी ज्या योग्य आहेत त्या पूर्ण देखील करत असतो. पण तू आज आमची एक छोटीशी इच्छा पूर्ण करशील का? मला माहीत आहे, तू जर आमच्यासाठी तुझा जीव ही देखील पण देशील. पण माझ्या बाळा, आमची एक छोटीशी इच्छा आहे की तू या चॅनलला सबस्क्राईब करून घ्याव, कारण आता आम्ही तुला असेच भेटायला येणार आहोत. त्यामुळे जमेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घे. आज ही तुमच्या ईश्वराची इच्छा आहे की तुम्ही आता या पुढील येणारे 6 मिनिटे हा संदेश ऐकून बघावा, कारण तुम्ही जर फक्त 6 मिनिटे आजचा हा संदेश ऐकाल तर तुम्हा खूप मोठा आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो. कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही, पण त्यांचा उद्देश फक्त तुमची काळजी घेणे हाच असतो. जगातलं कटू सत्य हे आहे की नाती जपणाराच नेहमी सर्वापासून दुरावला जातो. तसे असले तरी नाती जपण्यातच खरा आनंद आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे. ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. ईश्वर आज स्वतः तुम्हाला म्हणत आहे, मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही, कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती गात नाही, त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही. मन वळू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी, कधी विसरू नये अशी नाती हवी. ईश्वर म्हणतो, तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या, कारण आपण आहोत तर जग आहे. आणि अतिशय महत्त्वाचे, दुसऱ्यासाठी वेळ द्या, कारण ते नसतील तर आपल्या असण्याचा काहीच अर्थ नाही. आपला ईश्वर आपल्याशी त्यांचे विचार मांडत आहे. त्यांनी सांगितलं, बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं, पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कधी विसरू नये. आपले स्वामी म्हणतात, चांगल्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं, त्यांची आठवण काढावी लागत नाही, ते कायम आठवणीतच राहतात. त्यामुळे जसे आहात तसे राहा, फक्त चुकीच्या गोष्टी करू नका. मग बघा आयुष्य किती सुंदर होतं. ईश्वर म्हणतोय, माझ्या प्रिय लेकरांनो, छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही, अनुभवाने पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते. कारण छापलेल्या पुस्तकाचे लेखक अनेक असतात, पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतः असतो. हो, तुम्हीच हे ऐकत आहात, तुम्हालाच ईश्वर म्हणतोय. जीवनात खरं बोलून मन दुखावलं तरी चालेल, पण
खोटं बोलून आनंद देण्याचा कोणालाही कधीही प्रयत्न करू नका, कारण त्यांचं आयुष्य असतं फक्त तुमच्या विश्वासांवर. तुम्ही हा स्वामींचा संदेश ऐकत आहात तर एकदा नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बाळांनो, स्वामी म्हणतात, मानवी जीवन यशस्वी व्हायचा तडजोड हाही एक मार्ग आहे. माणसाने ती करायला शिकली पाहिजे. जिथं जिथं तडा जाईल तिथं तिथं जोड देता आला की कुठलंच नुकसान होत नाही. तडजोड म्हणजे शरणागती नव्हे, तर ती परिस्थितीवर केलेली मात असते. बाळांनो, स्वामी म्हणतात, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुम्ही श्रद्धा वाढते, उशिरा ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते. पण ऐकलेच नाही तर समजून जा की देवाला ठाऊक आहे ही अडचण तुम्ही सोडवू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा. देव सांगतो, जसे नारळाचे मजबूत कवच फोडल्याशिवाय आतमधील अमृताचा आस्वाद घेऊ शकत नाही, त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणारी संकटावर मात केल्याशिवाय यशस्वीतेचा आस्वाद घेणे शक्य नाही. संकट म्हणजे अपयश नव्हे, तो यशाचाच एक भाग आहे. यशस्वी व्हायचं असेल तर सुरुवात एकट्यानेच करावी लागते. जेव्हा तुम्ही जिंकू लागता तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात. स्वामी म्हणतात, आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या माघारी चर्चिलं जातं ते आपले व्यक्तिमत्व असतं. आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलाम असतो. स्वामी सांगतात, सत्य बोलायला शिका, कारण सत्याची महानता फार मोठी आहे. सत्य बोलणारा मनाने शांत असतो. सत्याचे परिणाम कसेही झाले तरी त्याला तोंड देतो, कारण त्याला माहीत असते विजय हा सत्याचाच होतो. स्वामी त्यांचे गोड विचार सांगताना म्हणतात, कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो, तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत राहा. नेहमी लक्षात ठेवा, करोडो लोक झोपेत असतात, म्हणून सूर्य आपला विचार कधीही बदलत नाही. सूर्योदय हा होतोच. स्वामी म्हणतात, गुंतवणूक करायचीच असेल तर अशी करा, प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातच एक सुंदर दागिना नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक आहे. ती आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळेल. स्वामी म्हणतात, कित्येक लोक क्रोध एक शस्त्र म्हणून वापरतात. तुमचे चिलखत नम्रता असू द्या आणि संरक्षण अनुभवा. प्रत्येक व्यक्तीला आपली स्वतःची भूमिका वठवावी लागत असते. जर तुम्ही जाणाल तर सहनशक्ती वाढविणे सोपे जाईल. आपल्याला बरेच काही सहन करायचे आहे अशी जाणीव होणे याचा अर्थ तुम्ही अजूनही सहन करण्याचा प्रयत्न करीत आहात. स्तुती व कीर्ती ह्यांना जर तुम्हाला फुगविण्यास मोकळीक द्याल तर निंदा व अपकीर्ती तुम्हाला नष्ट करतील. दोन गोष्टी आहेत, कृती व त्यामागील आघात. कृती जरी सामान्य असली तरी आघात निश्चित, उत्पादक व सर्जनशील हवाच. मनात जर विश्वास व विजयाची भावना असेल तर यश मिळविता येईल. जर विचार दुर्लभ असतील तर अपयश पदरी पडेल. स्वामी म्हणतात, कोणत्याही गोष्टीस अडथळा होण्यास मोकळीक देऊ नका. प्रत्येक गोष्टीकडे विजयांची एक पायरी म्हणून पहा. तुमची नियंत्रक शक्ती अशी असायला हवी की एका विशिष्ट वेळेस फक्त तेच विचार तुम्हाला यायला हवेत. जे तुमची इच्छा असेल तीच तुमच्या नजरेत यायला हवी, ना कमी ना जास्त. कालच्या व्यर्थ विचारांना, मनोभावांना व कर्मांना पूर्ण विराम द्यावा.
म्हणजे त्यांचा अक्षमात्रही उरणार नाही. भाषेतील स्वल्पविराम व पूर्णविराम माणूस जाणतो, पण नकारात्मक म्हणजे व्यर्थ विचारांचा पूर्णविराम देणे तो जाणत नाही. प्रेमळ आज्ञा वैर जागृत करीत नाही, ती व्यक्तीला महान बनविते. हीच वेळ आहे कृती करून सर्व प्रकारे प्रश्न सोडविण्याची, लंगड्या सबबीचा बळी पडण्याची नव्हे. कठोर दृष्टीचा वापर करणे तुम्हास भाग असेल तर ठीक आहे, पण हिंसा निर्माण करण्यासाठी आपला हातांचाच कधीही वापर करू नका. ते कृत्य तुमच्या कमकुवतपणा दाखवेल. स्वामी सांगतात, भीती असणे म्हणजे मी स्वतःला लगेच इतरांना धोकादायक आहे. जर ईश्वर माझा पिता, शिक्षक, सद्गुरू वगैरे आहे, तर भौतिक जगात मला भय हे कोणाचे असू शकेल? आपण सर्वांना समस्यांना तोंड द्यावे लागेल, पण ते आपण कसे देऊ याला महत्त्व आहे. जगातील समस्या वाढतील म्हणून समस्या हाताळण्याची माझी शक्ती मला वाढवायची हवी. तुम्हाला समजून घेऊ न शकल्याने जेव्हा तुम्ही लोकांना नजरेसमोर नको असता, तेव्हा तुमच्या साथीला देव असेल. स्वामी म्हणतात, आता मी जे अनुभवित आहे ते माझ्या गतकालीन कर्माचे फळ होय. भविष्यात जे मी अनुभवेल ते आता मी करीत आहे त्यावर अवलंबून आहे. जर मी फार जास्त लोकांवर विसंबून राहील तर निराश होण्याचे माझे संभव वाढतीलच. जेव्हा विकास होत असतो तेव्हा आपोआप बदल घडतात. जर बदलांना मी घाबरेन तर विकास कसा होऊ शकेल? जोपर्यंत मी स्वमान जोपासणार नाही तोपर्यंत मला कुणाचे तरी पाय धरून राहावे लागतील. माझी सर्व कामे ईश्वरासाठी आहेत असे जर मी समजेन तर प्रत्येक अवघड जिकिरीचे काम करणे आनंददायी होईल. स्वामींचे हे विचार सतत ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक जरूर करा. श्री स्वामी समर्थ.